Chapter number 3, Motion in a Plane. Next topic, relative motion. च्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण मोशन इन प्लेनमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये काय आपण डेफिनेशन घेतलेले आहेत पहा. डिस्प्लेसमेंट, ॲव्हरेज वेलॉसिटी, इंस्टंटेनियस वेलॉसिटी, पाथ लेंथ, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन, इंस्टंटेनियस ॲक्सेलरेशन इन स्ट्रेट लाईन मोशन और रेक्टिलिनियर मोशन. हे सुद्धा आपण पाहिले की मोशन्स आर ऑफ 3 टाइप्स. द मोशन इन स्ट्रेट लाइन, that is one dimensional motion, 2 dimensional motion, that is motion in plane, 3 dimensional motion, that is motion in space. त्यातला एक भाग आपण कंप्लीट केलेला आहे की मोशन इन अ स्ट्रेट लाइन, that is वन डायमेन्शनल मोशन. आणि वन डायमेन्शनल मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट, पाथ लेंथ, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, स्पीड ह्या गोष्टी आपण डिफाईन केलेल्या आहेत. त्याचा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. कुठली वेक्टर क्वांटिटी आहे, कुठली स्केलर आहे, त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर त्या क्वांटिटीचा मोशन किंवा ॲव्हरेज वेलॉसिटी, इंस्टंटेनियस वेलॉसिटी अकॉर्डिंग टू ग्राफ. मग आपण 2 प्रकारचे ग्राफ बघितले, एक पोझिशन टाइम ग्राफ आणि दुसरा वेलॉसिटी टाइम ग्राफ. आणि आज आपण एक नवीन डेफिनेशन पाहणार आहोत, रिलेटिव्ह वेलॉसिटी. आता रिलेटिव्ह वेलॉसिटी ही व्याख्या थोडी नवीन आहे, पण आपल्या भोवती तुम्ही भरपूर असं ऑब्झर्वेशन केलेलं असतं. आणि एक ऑब्झर्वेशन तुम्ही केलेलं आहे पहा की आपण ज्यावेळेस प्रवास करतो, ट्रेनने प्रवास करतो, आपण बसने प्रवास करतो, तर आपल्याला समजा आपण एखाद्या बसमध्ये बसून आपण प्रवास करतो, गाडीमध्ये बसून प्रवास करतो. रस्त्याने जात असताना आपल्याला असं आढळून येतं की काही गाड्या आपण बसलेल्या बसमध्ये किंवा गाडीमधून आपल्याला ओव्हरटेक करून जातात. काही गाड्या आपल्याला क्रॉस होऊन जातात, म्हणजे आपण एका दिशेला चाललो, एक गाडी आपल्या विरुद्ध दिशेला जाते, बरोबर. मग आपण हे ऑब्झर्व केलेलं आहे का बघा, आठवत आहे का की ज्यावेळेस आपण एका बसमध्ये बसलो आणि दुसरी शेजारची बस आपल्याला ओव्हरटेक करून पुढं निघून जाते, त्यावेळेस आपण त्या बसकडे पाहिलं, आपल्या बसला काहीतरी वेग आहे, वेलॉसिटी आहे, समोरच्या बसला बी काहीतरी वेलॉसिटी आहे, पण ती बस आपल्या बसच्या पुढं निघून जात आहे. किंवा एखादी बस समोरून येते, आपल्याला ती क्रॉस करून निघून जाते. म्हणजे हा जो टायमिंग आहे ड्युरिंग क्रॉसिंग, दोन्ही प्रकारचं क्रॉसिंग आहे. एक क्रॉसिंग सेम दिशेला आहे, आपल्या बसला ओव्हरटेक करून जाणं, आणि दुसरं क्रॉसिंग एक आपली बस एका दिशेला, दुसरी दुसऱ्या बाजूला असते, अपोजिट डायरेक्शनला असते. तर क्रॉसिंगचा टाइम कुठल्याला जास्त असतो, कुठल्याला कमी असतो, किंवा क्रॉसिंग होत असताना अपोजिट डायरेक्शनला ती गाडी अशी भर करणे निघून जाते, आणि सेम दिशेला असेल तर तुम्हाला ती थोडीशी स्लोली आपल्या गाडीच्या पुढे निघून जाताना दिसते. म्हणजे ज्यावेळेस ती गाडी आपल्या गाडीला क्रॉस करून जाते सेम डायरेक्शनला, तर त्यावेळेस त्या गाडीचा वेग आपल्या गाडीपेक्षा जास्त असतो. मग कितीने जास्त असतो, तर पहिल्या गाडीचा वेग आणि दुसऱ्या गाडीचा वेग. ज्या गाडीचा वेग जास्त आहे त्याच्यामधून पहिल्या गाडीचा वेग कमी केला तर आपल्याला जे मिळणारे उत्तर आहे त्या 2 व्हेलॉसिटी मधला फरक मिळतो, आणि त्याच व्हेलॉसिटीला म्हणतात रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. किंवा दुसरं आपण उदाहरण पाहूया. आपण शाळेमध्ये किंवा आणखी ऑलिम्पिकमध्ये धावण्याची शर्यत पाहतो. आपण ट्रॅक असतो, असा ट्रॅकवर एक व्यक्ती समजा असा धावणार आहे,
अनेक आहेत, आपण एकच उदाहरण घेऊ. एकच चाललाय तो इथपर्यंत येणार आहे. ही त्याची ए पोझिशन आहे, बी पोझिशन आहे. हॅलो, ए पोझिशन आहे आणि बी पोझिशन आहे. समजा हा व्यक्ती इथून इथपर्यंत येणार आहे, तो एकटाच त्या रस्त्याने धावणार आहे, पण त्याला काहीतरी व्हेलॉसिटी आहे. आपण म्हणू ह्याची व्हेलॉसिटी VA ही आहे 10 मीटर पर सेकंद. आणि तो रस्त्याने धावतो, त्याला जोडीदार दुसरा कोणीच नाही. जोडीदार कोण आहे? हा रस्ता. रस्त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे? 0 असणार आहे, कारण की रस्ता स्थिर आहे. अर्थ ॲट रेस्ट. हा रस्ता जमिनीलगत आहे, तो स्थिर आहे, त्याची व्हेलॉसिटी 0 आहे. मग ह्या व्यक्तीचा वेग किती झाला? आपण P is equal to the velocity of that person is 10 meter per second. पण त्याच्या रिलेटिव्हला शेजारी कोण होता? अर्थ विथ रिस्पेक्ट टू अर्थ. पण आपण जर आता दोन व्यक्तीचा विचार केला, दोन व्यक्ती त्या सेम पाथने जाणार आहे. पहिल्याची व्हेलॉसिटी VA असेल, दुसऱ्याची व्हेलॉसिटी VB असेल, आणि एका ठिकाणून दुसरीकडे त्यांना जायचं आहे. एक अगोदर पोहोचेल किंवा ते दोन एकाच वेळेस पोहोचतील, किंवा एक लवकर पोहोचेल, एक उशिरा पोहोचेल. त्या दोघांच्या व्हेलॉसिटीवर जर आपण फरक घेतला, डिफरन्स घेतला, त्याला आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. म्हणजेच दिस व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल 1 or object 1 with respect to another object. म्हणजे ही व्हेलॉसिटी एकाच्यावर एक आणि दुसऱ्याशी संबंधित असते. एकटा व्यक्ती चालला तर समजा आपण असं म्हणू, मी चालत चाललो, एकटाच गेलो, मला 10 मिनिटं लागले. 10 मिनिटं किंवा 10 मीटर पर सेकंड ही जी माझी व्हेलॉसिटी आहे ती कुणामुळे आहे? विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. त्यावेळेस मला जोडीदार कोण आहे? अर्थ आहे. दोन व्यक्ती असतील, दोन बस असेल, दोन ट्रेन असतील, एकाच डायरेक्शनला जाणार असतील, तर त्या कुठंतरी एकामेकीला ओव्हरटॅक करतात. आणि ड्युरिंग ओव्हरटेक त्यावेळेस त्या क्षणी एकाचा वेग दुसऱ्यापेक्षा जास्त असतो, आणि त्या दोन वेगामधला फरक, त्या दोन व्हेलॉसिटी मधला फरक, त्यालाच आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं म्हणूया. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आपण व्याख्या समजून घेऊ अगोदर, की सपोज द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी of object A, the relative velocity of object A with respect to object B, with respect to object B, as the or is the difference between their velocities. Suppose the velocity of object A is VA and object B is VA. Then difference between these two velocities, that is PAB, is equal to VA minus this PAB is called relative velocity of object A with respect to object B. Or this can be written as object B with respect to
VBA is equal to VB minus VA. म्हणजे दोन ऑब्जेक्ट असणार आहेत, दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वेगळी असणार आहे. त्या दोनच्या व्हेलॉसिटी मधला फरक हा त्यालाच काय म्हणतात, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. दिस इज कॉल्ड अ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. याच्यावर नंतर आपण एक्झाम्पल असेल त्यावेळेस एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की व्हॉट इज त्याचा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कसे असेल. समजा आपण जर उदाहरण घेतलं, दोन बसचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, समजा ही एक बस आहे, ए बस या दिशेने चाललेली आहे, ही बी बस आहे या दिशेने चाललेली आहे. ह्या बसची व्हेलॉसिटी VA आपण बोलू 50 मीटर पर सेकंद आहे आणि VB ची व्हेलॉसिटी आहे 60 मीटर पर सेकंद. दोन्ही बस एका दिशेला चालल्या. आफ्टर सम टाइम काही वेळाने काय होणार आहे, ही बी बस ए च्या पुढे निघून जाणार आहे. मग काय velocity of B with respect to A, VBA is equal to VB minus VA. velocity किती येईल ते 60 माझा 10 मीटर पर सेकंद हे असेल velocity B with respect to velocity A. हे अशा प्रकारे आपण ही velocity 10 मीटर पर सेकंद कधी येणार आहे, ज्यावेळेस दोन एकाच दिशेने जाणार असतात. समजा हेच बस, समजा ही ए बस ह्या दिशेला चालली, बी बस ह्या दिशेला चालली आणि ड्युरिंग क्रॉसिंग ह्याचा वेग आपण घेतला आहे 50 मीटर पर सेकंद. VA VB 60 मीटर पर सेकंद. तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती आहे. आता एक क्षण ही इकडे चालली, हा इकडे चालला म्हणजे क्रॉसिंगचा टायमिंग कमी असेल, इथं टायमिंग क्रॉसिंगला जास्त असेल म्हणून वेग इथं कमी दिसतोय आपल्याला. सेम डायरेक्शनला चालल्या. अपोजिट डायरेक्शन जाताना काय होईल, VBA is equal to VA minus VA 60 minus काय झाला, हा एका दिशेला हा त्याच्या विरुद्ध दिशेला एक मायनस होईल म्हणजे काय होईल, मायनस मायनस प्लस 60 प्लस 50 म्हणजे किती येईल, हा 110 मीटर पर सेकंद. ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कधी असेल, दोन्ही बस अपोजिट डायरेक्शन जाताना. ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कधी असेल, दोन्ही बस सेम डायरेक्शन असताना. पण दोन्हीला सुद्धा काय म्हणायचं, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. डायरेक्शन चेंज झाली तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी सुद्धा चेंज होणार. दिस इज कन्सेप्ट अबाउट द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. नाउ वी डिस्कस द नेक्स्ट टॉपिक. आपण एक गोष्ट संपवलेली पहिला प्रकार मोशनचा, की मोशन इन स्ट्रेट लाइन, that is one dimensional motion. Now we consider the second type of motion, that is motion in two dimension, that is motion in a plane. Motion in a plane. आज आपण मोशन इन अ प्लेन याच्यावर विचार करूया. या गोष्टीचा आपण विचार करूया. मोशन इन प्लेन म्हणजे प्रतल. हा ब्लॅक बोर्ड पूर्ण आपला एक प्रतल आहे आणि प्रतलामध्ये आपल्याला 2 डायमेन्शनल सिस्टीम विचार घ्यायची. 2 डायमेन्शनल सिस्टीम, x axis and y axis. This is called 2 dimensional system.
second, third and fourth corner. Now we consider only xy plane. XY plane, that we use only that plane. That plane is called XY plane. And we consider any point. Suppose this is point P. Then we find out the coordinate of that point P. हे आपल्याला माहिती आहे P चे कोऑर्डिनेट तुम्ही कसे शोधणार मग? go जाऊन टेक पट्टीच्या साइड आपण एक सरळ रेषा x ऍक्सिस वर वाढतो y ऍक्सिस वर, म्हणजे जे कोऑर्डिनेट काय झाले x आणि y. तर आणखी एक पॉइंट असेल इथं q पॉइंट, याचे कोऑर्डिनेट कसे मिळवणार आहे आपण? हा x आणि हा y, q x हे तुम्ही शिकलेला आहात. ह्याचाच वापर आपल्याला करायचा आहे फक्त. म्हणजे अशा प्रकारे मोशन इन प्लेन प्रतलामध्ये जर आपण पॉइंट घेतला, याच्या अगोदर आपण रेषेवर पॉइंट घेतलेला आहे स्ट्रेट लाईन मध्ये, आता आपण प्रतलामध्ये पॉइंट घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे? तर वी गेट इन दिस केस द एव्हरेज वेलोसिटी अँड एव्हरेज स्पीड आर डिफरंट. Also displacement and path length is also different. Now we consider suppose the motion of particle is a circular motion. Suppose this is a particle A. This is the radius vector R, sector O. And the particle cover such distance. ह्या पार्टिकल एक पॅरा कंप्लीट केला म्हणजे तो किती अंतर कंप्लीट करणार आहे? c = 2 pi r, that is circumference. मग समजा इथून पार्टिकलने सुरुवात केली, तो इथून इथं आला, डिस्प्लेसमेंट किती झाली? इथून गेला परत इथं आला, डिस्प्लेसमेंट 0 झाली. गेला आणि आला, डिस्प्लेसमेंट 0. पाथ लेंथ किती झाली? पाथ लेंथ = सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजे ह्या केस मध्ये आपल्याला एव्हरेज वेलोसिटी, एव्हरेज स्पीड वेगळं असणार आहे, पाथ लेंथ आणि त्याचा डिस्प्लेसमेंट सुद्धा वेगळी असणार आहे. नाउ वी अकॉर्डिंग टू दिस मोशन इन 2 dimensional we find out the average velocity and instantaneous velocity. Firstly we find out the average velocity. Average velocity. V bar average. Now we consider 2-dimensional coordinate system. Suppose x-axis, y-axis. I will consider xy plane. Consider xy plane. Suppose in time t, suppose in time t is equal to 0, the particle at point P, suppose this is the point at point P, at time t is equal to 0, the particle at point P, then we define the coordinate of system according to system. ह्या पॉइंट से आपण काय करणार आहे? हा x. Suppose we say that this is x1, this is y1. Now in some time the particle changes their position, it moves to point Q. Then this is the new position of the particle. And we find out the coordinates of that P point is, suppose this is x2, this is x1. The coordinate of Q is, y2. Q is x2, y2. Coordinate of P is x1, y1. Now you find out the position vector
of point P when at time t. The position vector, suppose join this OP, say we say that this is the x1 bar is the position vector. Now join these two, this is second position, we say that x2 bar, and this is the first position of particle x1 bar, this is the position vector, x2 bar, this is the new position of particle. Suppose during some time, suppose this is x1 at time t1, this x2 at time t2, there is small displacement. And suppose this displacement, this pq, use the displacement. That is, this pq, nothing but x2 bar minus x1 bar. Now, at time, we assume that at time t1, the particle at point P, and at time t2, the particle at point Q. Now we find out the position vector. At point P, position vector is x1 bar. This is the x1 bar. Now we find out the value of that position vector. X1 bar is equal to, this is the x1 bar. Also we know that along x-axis there is unit vector I cap, along y-axis unit vector j cap. Therefore XOP, this OP is nothing but position vector, and this is denoted as x1 बार. OP हा पोझिशन वेक्टर आहे, तो x1 बार ने दाखवला आहे. याची किंमत किती येणार आहे या पोझिशन वेक्टरची की x1 into I cap y1 into j cap. Therefore x1 I cap plus y1 j cap. This is the value of position vector. Similarly, at point Q, position vector OQ, that is x2 bar. That is x2 bar. Then we find out value of x2 bar. x2 bar is equal to x2 I cap plus y2 j cap. This is the value of position vector x2. This is the value of position vector x1. Now, the displacement of particle t1 to t2 is given by this displacement. During time t1 there is a position vector or position p, t2 position q, then there is a displacement of particle p to q, and that displacement is given as delta x bar, and this delta x bar is equal to x2 bar minus x1 bar. Now we put values of x2, that is x2 I cap plus y2 j cap minus x1 I cap plus y1 j cap. Well, this is equal to x2 I cap, x1 I cap, that is x2 minus x1 I cap, x2 minus x1 I cap plus
y2 minus y1 into j cap. This is the value of delta x bar. Now we find out our target is average velocity. Then we find out the average velocity. The average velocity, v bar average, is nothing but delta x bar upon delta t. Or this is equal to x2 minus x1 I cap divided by t2 minus t1 plus y2 minus y1 into j cap divided by t2 minus t1. Now we rearrange the term. Suppose this is equal to phi average along x-axis into I cap, and this is phi average along y-axis j cap. Therefore, phi bar average is equal to phi average x into I cap plus phi average y into j cap, where phi average x is nothing but x2 minus x1 divided by t2 minus t1, and v average y is y2 minus y1 divided by t2 minus t1. This is the average velocity of particle in motion in plane. Now we find out the magnitude of average velocity. Suppose magnitude of average velocity v is equal to under root Vx. Suppose this is called Vx plus this is called Vy. That is, we get the average velocity of the average velocity or magnitude of average velocity is v is equal to under root Vx square plus Vy square, and direction of average velocity is tan theta is equal to Vy upon Vx, where theta is angle between these two direction of velocity, that is Vx and Vy. This is about the average velocity in two-dimensional system, that is phi average is equal to this formula, or phi average is equal to V average along x-axis and V average along y-axis, and this is the magnitude of average velocity. This is the direction of average velocity. Then we find out the instantaneous velocity. Instantaneous velocity. The instantaneous velocity v bar is equal to limit delta t tends to 0 delta x bar upon delta t, or this is equal to dx bar upon t. This is the formula of instantaneous velocity. Now we calculate this average velocity in two-dimensional, and if we take a limit, we get the instantaneous velocity. The instantaneous velocity is equal to dx upon dt, or this is
single direction in straight line. Now we consider the two dimensions, that is x-axis and y-axis. Therefore, phi bar is equal to dx upon dt plus dy upon along x-axis and along y-axis, and this is the unit vector along x-axis, unit vector along y-axis, I cap and j cap. This is called instantaneous velocity. Now we consider magnitude of instantaneous velocity. Therefore, v is equal to under root dx upon dt bracket square plus dy upon dt bracket square. This is called the magnitude of instantaneous velocity, and direction of instantaneous velocity can be written as tan theta is equal to dy upon dt total divided by dx upon dt. This is nothing but dt cancel, dy upon dx. The tan theta is equal to dy upon dx. The motion in plane, आपण याच्याबद्दल मोशन इन वन डायमेन्शन, दॅट इज रेक्टिलिनियर मोशन मध्ये आपण डिस्प्लेसमेंट, पाथ लेंथ, एव्हरेज वेलोसिटी, एव्हरेज स्पीड, इंस्टंटेनियस वेलोसिटी, इंस्टंटेनियस स्पीड, एक्सेलरेशन ह्या गोष्टींची डेफिनेशन पाहिजे. मोशन इन टू डायमेन्शनल किंवा मोशन इन प्लेन मध्ये सुद्धा सर्वांच्या डेफिनेशन सारखे आहेत. फक्त आता फॉर्म्युले चेंज झाले. पहिला फॉर्म्युला आपण काय पाहिलाय, एव्हरेज वेलोसिटी. एव्हरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला की v बार एव्हरेज इज इक्वल टू v बार एव्हरेज along x axis I cap plus v bar average along y axis j cap. हा झाला एव्हरेज वेलोसिटी इन टू डायमेन्शन.